पुरुषांचं काही सांगता येत नाही, गोड बोलून गैरफायदा घेऊ शकतील, हे असं तूच सांगतेस ना मला. पण नियम करायचे आहेत ना तर सगळ्यांसाठी सारखे नियम कर. माझा मित्र नोट्स घ्यायला घरी आला, त्याचा तू वाटेल तो अर्थ काढणार. मी सहज म्हणून घराबाहेर गेले तर माझ्यावर पाळत ठेवत माझ्या मागे मागे येणार आणि ते तुला पटतं. आणि तू बाहेरच्या परपुरुषाशी जमनी संदर्भात बोलणार, त्याचं तुला काहीच वाटत नाही. तू बाहेरच्या माणसाशी बोलणार, फिरणार, आणि मी आई ऐक ना माझं, मी रागात तुला जरा जास्तच बोलले, सॉरी आई. तू जा इथून, मला तुझ्याशी नाही बोलायचंय. मला खरंच मनापासून वाईट वाटतंय ग. तू राग सोड ना, बोल ना ग माझ्याशी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मला काही बोलायचं नाही तुझ्याशी. तू जा इथून, जा इथून म्हटलं ना. अहो बघताय ना तुम्ही, तुमची मुलगी कशी वागते माझ्याशी. नको नको ते आरोप केले तिने माझ्यावर. आपली सोनू अशी नव्हती हो. तिला मी कसं समजवू की मी हे सगळं तिच्या भल्यासाठी बोलतेय. तिला वडिलांचा धाक नाहीये आणि मी तुमची जागा घेऊ शकत नाही. मंगले, अगं त्या डॉक्टरला काम नव्हतं म्हणून नेलता होय त्याच्याकडे. हा, एवढं दाखवून आणलं तरी याचा गुण नाही अजून. त्याचा खोकला थांबना का त्या बाय गुलवाकला नेलं होतं त्याला? नाही, दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं होतं. मग तरी कसं गुण येईनाग झालाय? या मुडद्यालाच काय काम नाही. त्याने दारू संग गोळ्या खाल्ल्या असतील, घेतले हातानं दुखणं वडून आणि दारूने वाटोळ करून घेणार आहे स्वतःच. आता तुम्ही तर काय बोलूच नका. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलला असत ना, अशी वेळ आली नसती. बघा बघा कशी अवस्था झाली यांची. म्या म्हणते आई म्हणून जरा ताब्यात ठेवायला होतं यांना. तर उजेडच पडला नाही का? तो माझा ऐकतोय ना. आता बायकोनी मुठीत ठेवलाय म्हणल्यावर मी काय बोलणार? आईचा काळण बायकोचा मावळ अशी गत आहे त्याची. नाहीतरी ह्या घरात कोण माझा ऐकते तर तो ऐकणार आहे. अहो तुम्ही आज जाऊन आराम करा, जावा. थांब जरा, मला बोलायचंय तुझ्या संग. हा बोल ना. अगं मी ह्यांना डॉक्टरांकडे नेलं ना, तर डॉक्टर म्हणले ही काय साधा सुद्धा खोकला नाही, कसल्या कसल्या टेस्ट करायला लागतील म्हणलं. अगं मग करून घे ना टेस्ट. कशानं करायचं? पैसा नकोत वय? अगं 15-1,000 रुपये लागतील म्हणलं. हा मग मी काय करू आता? काय करू म्हणजे? अगं बाप आहे तुझा त्यो. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुझ्याकडे मागतोय. तुझी काय जबाबदारी आहे का नाही? मम्मी, माझ्याकडे नाहीत पैसे, माझ्याकडे पैसा पण मागू नका. मला काय रोज शूटिंग असतं का? माझं पार्लर रोज गच्च भरलेलं असतं बायकांनी जे माझ्याकडे एवढं पैसे येतात. आणि काय ग, मी सांगितलं का पप्पाने एवढी 10 रुपया कमी पाहिजे ना? त्यांच्या हाताने त्यांनी दुखणं वाढून घेतलंय. आणि टेस्ट करायचे असेल ना तर त्यांचा पैसा ते जमा करतील. हा वा ग वा, लय चुरू चुरू बोलतीयस ग. अगं तुला वाढवताना तो जर म्हणला असता ना इकडून तिकडून तुकडं मागून आणून खाऊ द्या तिला, तर एवढी मोठी झाली असतीस का? मिली असतीस की उपाशी? आणि जरा त्याच्यासाठी 4 पैसे खर्च केलं म्हणून तुझ्या काय डोक्यात दगड पडतोय वय ग? हे बघ, ते जर दारू पिले नसते, जबाबदारीनं वागलं असते ना तर मी कुठून तरी पैसा आणला असतं. पण आता मी 1 रुपया पण देणार नाही. डॉक्टर तुम्ही चांगले आहात, पण काही मर्यादा आपण दोघांनी पाळल्या तर फार बरं होईल. मधु, तुला मर्यादा पाळायच्या.
आपल्यात अंतर ठेवायचंय, पण मला नाही ठेवायचं. आपल्यातलं अंतर वाढता कामा नये. तू कायम मला माझ्या जवळ पाहिजेस, कायम. डॉक्टर तुम्ही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं, तुम्ही बाहेर का बसलाय? क्लास नाही आज? मधू मॅडम कुठे? अजून आलेच नाही डान्सच्या हॉलमध्ये. का? माहित नाही. इथे समोर तर घर आहे, जाऊन बोलून आणायचं. मग ते बरोबर दिसत नाही ना. मॅडम नेहमी टायमिंग वर येतात, ते कधीच उशीर करत नाहीत. तब्येत बरी नसेल मग त्यांची. ह्याचा तर आम्ही विचारच केला नव्हता. पण असं काय असेल तर त्या ग्रुपवरती मेसेज टाकतात की आज क्लास नाहीये म्हणून. पण आज तर तसं काहीच टाकलं नाही त्यांनी. बर, काहीतरी सिरियस झालं असेल. चला जाऊन बघूयात. मॅडम, मधू मॅडम. मधू मॅडम, दरवाजा उघडा ना. घरी आहात ना तुम्ही? डॉक्टर तुम्ही यांच्यासोबत? मुलीनं तुमची खूप काळजी वाटत होती. म्हणजे तुम्ही एकही दिवस क्लास बुडवत नाही म्हणून विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. मॅडम, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तब्येत बरी आहे ना तुमची? तुमची तब्येत बरी नसेल तर राहू देत क्लास. नाही, मी ठणठणीत आहे. आज घरकामाचा ताण जरा जास्त होता म्हणून नाही कळवलं तुम्हाला. मुलीनं झालं तुमचं समाधान. मधू मॅडम एकदम ठणठणीत आहेत, पण त्यांना आरामाची गरज आहे. आज क्लासला सुट्टी. जा, डायरेक्ट घरी जा सगळ्यांनी. आजचा दिवस सुट्टी घेऊया. चालेल मॅडम, येतो आम्ही. काळजी घ्या. मधू मॅडम, का खोटं बोलला तुम्ही? मी कुठे खोटं बोलले? मधू मॅडम, तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही खूप काळजीत दिसताय. मधू मॅडम, तुम्ही जरी शब्दाने नाही म्हणत असाल ना तरी तुमच्या डोळ्यात दिसतंय. तुमच्या डोळ्यात दिसतंय खूप दुःख, कुठलं तरी सल जाणवतीये. नाही, तसं काही नाहीये. तुम्ही खोटं बोलताय मधू मॅडम. मधू मॅडम, मला कळतंय तुम्ही आतापर्यंत कोणापुढेही तुमचं मन मोकळं केलं नाहीये. तुम्ही स्वतःभोवती एक चौकट टाकून ठेवली आहे. तुम्ही चौकटीच्या बाहेर जात नाही आणि कोणाला चौकटीच्या आत येऊ देत नाही. मधू मॅडम, बोललं पाहिजे. दुःख जर बोललं तर मन हलकं होतं. मला अनुभव आहे ना, पण खूप दुःख सहन केलंय. तुम्हाला माहिती मी लोकांची मदत का करतो? कारण माझी मदत करायला कोणी नव्हतं. तेव्हाच मी ठरवलं आपण पण लोकांची मदत करायची, त्यांचे दुःख समजून घ्यायची. तेव्हापासून ज्याला जमेल तसं मी मदत करतो, त्यांचे दुःख समजून घेतो. मधू मॅडम, बोला. काय बोलल्याने मन हलकं होतं. बोललं पाहिजे. ते गुंड पुन्हा आले होते का? ते काही बोलले का तुम्हाला? नाही. मग सोनूचा आणि तुमचा पुन्हा एकदा वाद झालाय का? सोनू माझं ऐकत नाही हो. मी तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तिच्यापासून अनेकांना लांब ठेवते. तर तिला वाटतं की मी तिला बंधनात ठेवते. काल मी आमच्या ओळखीच्या एका माणसाशी बोलत होते तेव्हा ती मला नको नको ते बोलली. तुम्ही सांग, मी हे सगळं कसं सहन करू? जगातली कुठली आई हे सहन करू शकेल का? मी सोनूला समजवायला खूप कमी पडते हो. मला तिची काळजी वाटते.
मला तिचे वडील होता नाही येत आहे. तिला समजवायला खूप कमी पडते. मधू मॅडम तुम्ही प्लीज रडू नका अशा, प्लीज शांत व्हा. हे पहा, काळजी करू नका, मी समजावून सांगेन तिला. मला कळतंय तुम्ही जे सगळं करताय ते तिची काळजी वाटते म्हणूनच करताय. मी बोलतो तिच्याशी, आजपासून ती तुम्हाला उलट बोलणार नाही, तुमच्याशी वाद घालणार नाही, याची सगळी जबाबदारी मी घेतो. पण तुम्ही रडू नका. अगदी वडिलांसारखं मी समजावून सांगेन. खरंच बोलाल तिच्याशी? खरंच तिला समजवत? हो, पण एका अटीवर. तुम्ही हे रडलं नाही पाहिजे. मला खूप त्रास होतो समोरच्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं तर. मी खूप हळवा आहे ना. असो, मी समजावून सांगेन तिला, ती ऐकेन कदाचित माझं. मी वडिलांसारखं समजावून सांगेन तिला. तुमचे खूप आभार डॉक्टर. आभार परक्या माणसांचे मानले जातात, आपल्या माणसांचे नाही. तुम्ही मला आत्ताही परकत समजताय का? काळजी करू नका, मी समजावतो तिला. येतो मी. मंगले, ही सगळं तुझ्या लाडाने झालंय बघ. तेव्हा तू अडवायला पाहिजे होतस. होय का? समजायचं खापर माझ्यावरच फोडा. म्या करते समजा, तुम्ही काय करू नका. मी मस्त करून ठेवलंय माझ्या वयात. काय केलंय? कर्जाचा डोंगर करून ठेवलाय उरावर. फिरतोय आयुष्यभर. माणसानं जगायचं कसं? आता ह्यांच्या इलाजासाठी पैसा कुठून आणायचा? मग मला नेऊन ये कुठं तरी, नाही तर माझ्या किडनॅप करून घेताय का बघ. आजी काय झालं असं का बोलतेस? आता तुला खोकल्याचा आवाज येतोय ना आतनं? हा, तेव्हा सांगत होतो तेव्हा ऐकलं नाही, आणि आता ही अवस्था करून घेतली या. आणि त्याची बायको मलाच बोलतीय तुम्ही तेव्हा का नाही अडवलं म्हणून. ह्याची काय अक्कल, कुठे शेण खायला जात होते वय का कुठे घाण ठेवली होती? दारूमुळे सगळं संसाराचं वाटोळं केलंय. लाज नाही लाजाला आणि त्याला नाही भाजाला. मी आधी हजारदा सांगितलं दारू पिणं बरं नाही, पण ऐकतील तेव्हा ना. ताई काय होऊन बसलं? केवढ्याला पडलं ही समज? मी आता हातच टेकले यांच्या पुढं. हात जोडून चालतं का? आपण कसं समजावायला पाहिजे? अगं समजून तो ऐकण्यातला आहे का? मुडद्याने ऐकलं असतं तर असं झालं असतं का? आईची सेवा करायची राहिली त्याचीच काळजी करावी लागते. तू नको काळजी करू, मी समजावते. किती खोकताय तुम्ही? रात्र आणि दिवस पेतच असशील दारू, नाहीतरी एवढी तब्येत खराब झालीच नसती. बाया, मला तर कळतच नाही माणसाशी का वागतं ते. सगळं चांगलं चाललेलं असतं, पण का दारू प्यायची? त्या बायकोच्या जीवाला घोर, त्या आईच्या जीवाला घोर. तुम्हाला काय झालं तर कुणाकडे बघायचं त्यांनी? तर मंगळतेचा पाक चेहरा सुटलाय बघा. कशाला चांगले संसाराची राखरांगोळी करताय? हे बाया, नाही पीत. आता आली अक्कल मला. आता तू बघ, मी त्या दारूला शिवणार पण नाही. सगळी दारुडी अशीच म्हणतात आणि मग रात्री जातात प्याला. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या, मग माझा विश्वास बसणार. शपथ नको, मी तुला शब्द देतो. हा बाबू त्या दारूला हात पण नाही लावणार. तुम्ही शब्द मोडाच, मग बघते मी तुमच्याकडे. मला का नाही माझा शब्द मोडल्याला अजिबात आवडत नाही. एकतर शब्द पाळायचा नसल तर तो देऊ नये, आणि दिला तर मोडू नये. ए बाया, माझ्या आय नाही मोडणार शब्द. आता कसं वैशाने बोला की.
आता मी बघतेच तुम्ही दारूला कसं हात लावतायसा ते. दारूकडे बघायचं सुद्धा नाही. एकतर तुम्ही दारूकडे बघितलं तर मी आहे आणि तुम्ही. मग तुम्ही काळजी करू नका, मी यांच्यावर लक्ष द्या. बघितलं का, कोण कुठली पोरगी आहे आणि तिला तुमची काळजी, आणि इथली घरातलीच लेकरं बापाला वाऱ्यावर सोडून द्यायला चाललेत. पैसा, ज्याला त्याला फक्त पैसा पाहिजे बघा. पैशा पुढे कशाची किंमत नसते. म्हणून म्हणते आता तरी डोळं उघडा, शहाणं बना जरा. अगं किती पैसे शहाणा झालो तरी मी पैसे कुठनं आणू? तुम्ही नका काळजी करू, आपण काढू काहीतरी मार्ग. हा, नाहीतर डॉक्टरांकडे मदत मागू, ती नाही म्हणणार नाही. औषध घ्या. निजा. ओळख कोण? डॉक्टर अंकल. काय तू लगेचच ओळखलंस? स्वतःच्याच आवाजात बोलाल तर कोणी पण ओळखेल ना. सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलंय. पण मी बोलणार नाही हा तुमच्याशी. डॉक्टर अंकल, किती वाट बघायला लावलीत. तुम्ही आता याल नंतर याल, पण डॉक्टर अंकलचा पत्ताच नाही. डॉक्टर अंकल कुठे निघाला? काय तू सुनू, मला वाटलं आपण फ्रेंड आहोत, पण तू आल्यापासून मला डॉक्टर अंकल करायला लागलीस. मला आजपासून बेस्ट फ्रेंड म्हणायचं. सॉरी डॉक्टर अंकल, सॉरी फ्रेंड. पण माझ्या फ्रेंडला यायला इतका उशीर का झाला? ते एका महत्वाच्या कामासाठी मी बाहेर गेलो होतो. आमच्या जमिनीच्या कामासाठी? नाही, खरं तर माझ्या बेस्ट फ्रेंडला गिफ्ट आणण्यासाठी गेलो होतो. खरंच? काय आणलंय माझ्यासाठी? सांगतो, पण त्याआधी तू मला एक प्रॉमिस कर. कसलं प्रॉमिस? इथून पुढे तू आईशी वाद घालणार नाही. मी नाही हो आईशी वाद घालत. अगं तू नको लक्ष देऊ तिच्याकडे, तू शांत राहा. माझं एवढं नाही ऐकणार तू? तुमचं सगळंच ऐकते ना मी, त्यासाठी असं मस्का लावायची पण गरज नाही. तुमच्यासाठी काही पण करेन. हेच एकदा तुझी आई पण म्हणाली की विषयच संपला. मग तू पण माझी, मधू पण माझी, माझी सगळी बोटं तुपात. काय झालं? असं स्वतःशीच का हसताय? नाही, काही नाही. हे तुझ्यासाठी. हे काय आहे? बघ. पैंजण किती सुंदर आहे. वाव. पण माझ्या बेस्ट फ्रेंड पेक्षा कमीच सुंदर आहेत. मी तुझ्या आईला शब्द दिलाय, तुझी पप्पांसारखी काळजी घेईन. तुम्ही जर माझ्याशी काळजी घेणार असाल तर मी कधीच कोणासोबतच भांडणार नाही. गुड कर. तू बघच आता तुझी कशी काळजी घेतो, तुझ्यावर कसं प्रेम करतो. कारण मला प्रेम करायला खूप आवडतं.